पुन्हा एकदा विमान प्रवास आणि त्यात आलेला अनुभव. त्याचं झालं असं की मी एकदा दिल्ली पुणे विमान प्रवास करणार होतो. एअरलाईनचं नाव मुद्दाम घेत नाहीये कारण ते इथे महत्वाचं नाहीये. दिल्ली एअरपोर्टला पोहोचल्यावर कळालं की त्या एअरलाईनचे वैमानिक संपावर गेले आहेत आणि सगळ्या फ्लाईट कॅन्सल झालेल्या आहेत. त्यावर एअरलाईनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही वैमानिकांशी चर्चा करत आहोत, एकतर तुम्ही वाट बघू शकता किंवा आपले तिकीट कॅन्सल करून दुसऱ्या विमानाने जाऊ शकता. मी थोडा वेळ वाट बघायचं ठरवलं, पण 2 तास होऊनही काहीच हालचाल दिसेना. म्हणून मी शेवटी तिकीट कॅन्सल करून दुसऱ्या एका एअरलाईनच्या विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. काउंटरवर माझे तिकीट दिले, त्यांना कॅन्सल करा म्हटलं आणि पैसे परत करा. माझा विचार असा होता की ते तिकीट कॅन्सल करून आलेल्या पैशात दुसरे तिकीट काढायचे आणि पुण्याला जायचं. त्यावेळेस क्रेडिट कार्ड किंवा खूप काही कॅश बरोबर नसायची. काउंटरवरच्या अधिकाऱ्याने तिकीट कॅन्सल केले, पण तो पैसे देण्याची चिन्ह दिसेना. मी त्याला म्हटलं रिफंडचं काय? त्यावर तो म्हटला तो तर त्या एजन्सीच्या अकाउंटला जाईल ज्यांनी तिकीट काढलंय. मी त्याला म्हटलं अहो पण माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी दुसरं तिकीट विकत घेऊ शकेल. मी हा रिफंड मिळेल म्हणून तिकीट कॅन्सल केलं. त्यावर त्याने माझ्याकडे थोडं आश्चर्याने बघितलं आणि म्हणाला ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मी इथे फक्त तिकीट कॅन्सल करायला बसलो आहे, प्रवाशांच्या समस्या सोडवायला नाही. दिल्लीतल्या माणसातही पुणेरीपणा आहेच तर, असा विचार करून मी एअरपोर्टच्या बाहेर आलो. आता काय, पुण्याला परत कसं जायचं? प्रश्न गंभीर होता. रविवार असल्यामुळे कंपनीत फोन करून दुसऱ्या तिकिटाची व्यवस्थाही करू शकलो नव्हतो. डोक्यात वेगवेगळे पर्याय धुमाकूळ घालत होते. त्यातल्या त्यात मला एक उपाय सुचला, पण त्यातही थोडी अडचण अशी होती की ज्यांच्याकडे मी पैसे मागणार होतो त्यांच्याशी माझा नुकताच वैयक्तिक संबंध जुळला होता. तोपर्यंत मी त्यांच्याबद्दल फक्त ऐकून होतो. तरीही म्हणतात ना, परिस्थिती माणसाला कुठलेही धाडस करायला भाग पाडते. मी त्यांना फोन केला आणि परिस्थिती कथन केली. त्यांनी मला घरी येऊन पैसे घेऊन जा असं सांगितलं. तोही प्रश्नच होता, कारण त्यांचं घर एअरपोर्ट पासून बरंच लांब होतं. टॅक्सीवाला 2000 रुपये घेईल म्हणाला. मी विचार केला की आता विमानाच्या तिकिटाचे पैसे मागतच आहोत तर थोडे अजून मागू आणि टॅक्सीचे भाडे पण त्यात येईल. त्यांच्याकडून पैसे घेऊन मी नवीन तिकीट काढून पुण्याला पोहोचलो. अर्थात लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांना डीडी पाठवून पैसे परत केले. हे वेगळं सांगायला नको. तर मंडळी, हा प्रवास सांगण्यामागचा उद्देश हा आहे की परिस्थिती कधी आपल्या विरुद्ध खेळ खेळेल हे सांगता येत नाही आणि अशा वेळेस आपल्याला कोण देवरूपाने भेटेल हेही सांगता येत नाही. फक्त घाबरून न जाता योग्य पद्धतीने किंवा जो मार्ग योग्य वाटेल त्या मार्गाने आपण आपले प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक कठीण परिस्थिती ही एक संधी असते त्यावर उपाय शोधण्याची. बघा, पटतंय का?